सरकारला शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचंय का शेतकऱ्याकडनं कर्ज वसूल करायचंय? उद्योगपतीची 16 लाख कोटी कर्जमाफी करायला पैसे आहेत. एवढी अनास्था कशी? तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. 24 तास राजकारण करता. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक, हा बिनविरोध कर. ह्या गोष्टी कोणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? कर्जमाफीची घोषणा म्हणजे 2024 पासून अभ्यास करून कर्जमाफी जाहीर केली. आता कर्जमाफी आहे का कर्ज वसुली आहे हेच कळत नाही. सरकारला शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचंय का शेतकऱ्याकडनं कर्ज वसूल करायचंय हे कळत नाही. 2017ची कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतले जवळपास 5,90,000 शेतकरी, पात्र शेतकरी, 5,90,000 शेतकऱ्याचे 5,475 कोटी अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. तुम्ही डबल इंजिन नेहमी म्हणता, डबल इंजिन सरकार, डबल इंजिन सरकार. केंद्र सरकारला उद्योगपतीची 16 लाख कोटी कर्जमाफी करायला पैसे आहेत, पण शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला 14 नंतर केली का कर्जमाफी शेतकऱ्यांची? आणि तुम्ही राजकारण विरोधी पक्षाबाबतीत करता मान्य आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या सरपंचापासून खासदारापर्यंत सगळ्यांना अडवणूक करता. पण 19ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली त्यांना ही अडवणूक का? शेतकऱ्यांसाठी तर राजकारण करू नका. 12,71,000 शेतकऱ्यांना जर 2.5 लाख रुपये त्यांनी उदाहरण दिलं मी एका शेतकऱ्याचं, 3 लाख कर्ज असेल तर 2.5 लाख रुपये कर्ज भरल्यानंतर त्याला तुम्ही 50,000 कर्जमाफी देणार. मला तुम्हाला विचारायचंय तर त्या शेतकऱ्यापाशी 2.5 लाख असतं तो थकीत गेला असता का? गेला असता का थकीत? त्याची अडचण आहे म्हणून थकीत गेला ना. त्यांनी पैसे कुठून आणायचे? तर माझी विनंती आहे सरकारला की ही जी आहे तुम्ही 12 लाख शेतकऱ्यांची जी 12,71,000 शेतकऱ्यांना जी अट लावलेली आहे, अटी शर्ती नाहीत म्हणतात ना, ही जी अट लावलेली आहे विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधीसारखी त्यांची वागणूक शेतकऱ्यांना देऊ नका. कमीत कमी शेतकऱ्यांना सोडा या राजकारणातनं. आणि तुम्ही अजून एक सांगितलं की 5,808 कोटी तरतूद आहे यासाठी 50,000 देण्यासाठी, पण हे सांगितलं नाही की 5,808 कोटी कधी देणार, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतील हे पण जाहीर करा ना. पण त्याला 20,000 कोटी भरावं लागतील का 25,000 कोटी भरावं लागतील का 10,000 कोटी भरावं लागतील? जे 50,000 तुम्ही रक्कम किती होईल सांगितली, पण ते 50,000 देताना 5,808 कोटी तुम्ही ते तरतूद ठेवलेली आहे, ती जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना बँकेत किती पैसे भरावे लागतील हा आकडा जाहीर करा. मामा उत्तरात जाहीर कराय. म्हणजे शेतकऱ्याकडनं किती वसूल करणार, मग शेतकऱ्यांना किती देणार हेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रस्ते असतील, बंधारे असतील वाहून गेलेत. आपलं सरकार एवढं गतिमान आहे भाऊ की मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. केंद्र सरकार डबल इंजिन सरकार आहे. तुम्ही प्रस्ताव तर पाठवायला पाहिजे ना. 3 दिवसापूर्वी प्रस्ताव गेला आपला. किती? एवढं गतिमान सरकार आहे आपलं. सक्षम लोक सक्षम आहेत का? गरज नाही का? एवढी अनास्था कशी? तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. 24 तास राजकारण करता. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक, हा बिनविरोध कर, त्याला दाब दे, काही कर. ह्या गोष्टी कोणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? तुमची जबाबदारी आहे का नाही? काय केंद्र सरकारकडे 28,000 कोटीचा प्रस्ताव 3 दिवसापूर्वी गेलाय. एक वर्ष तुमचे प्रस्ताव जात नाहीत. तुमचं लक्ष कशात आहे? सरकार चालवण्यामध्ये लक्ष आहे तुमचं का बाकीच्या गोष्टी करण्यात लक्ष आहे? 1 वर्ष प्रस्ताव तुमचा गेला नाही. 1 वर्ष.